नमस्कार मित्रांनो, मी संदेश द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज आपण 26 जुलै 2026च्या दिवशी MPSC ग्रुप बी सी आणि पोलीस भरतीचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यात आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. तर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला लेक्चर बघायला मिळत असतं त्या यूट्यूब चॅनलवर. तर आपलं मिशन आहे सरकारीनोकरी.com. तर चला आजचा पहिला प्रश्न बघूया आपण. दोन संख्या 4 आणि 5 या प्रमाणात आहेत तर त्याची बेरीज 45 आहे, तर मोठी संख्या किती? काय विचारलं मित्रांनो? बेरीज विचारलेली आहे. 4 आणि 5च्या अनुपात दिलेला आहे. ऑप्शन आहे 20, 25, 30, 35. 4 आणि 5चा अनुपात याची ॲडिशन करा, 9 = 45. 45 भागिले काय करणार? 9 करणार मित्रांनो. 9 5 45. आता या 4ला 5 गुणणार आणि या 5ला 5 गुणणार. 5 चोक 20 आणि 5 5 25. म्हणजे या ज्या संख्या होत्या याचा अनुपात काढला होता ती किती होती? 20 आणि 25. त्यांनी कोणती संख्या विचारलेली मित्रांनो? मोठी संख्या. मोठी संख्या कोणती? ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. 25%, 35%, 40% असे 3 भाग मिळून किती टक्के होतात? 100%, 95%, 90%, 85%. आता सरळ सरळ भाग मिळून किती टक्के होतात तर सगळ्यांची बेरीज करणार आपण. 25, 35 आणि 40. 10 हातच्या आला 1, 3 2 5 6 4 10, 100% होतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जर सांकेतिक भाषेत पेपर QBQFS लिहिला तर पेन्सिल हा शब्द कसा लिहाल? आता मित्रांनो पेपरचा आपण बघू. पेपर पी नंतर काय दिलेला आहे? क्यू दिलेला आहे. PQ. ए नंतर काय दिलेला आहे? बी दिलेला आहे. AB हा याचा PQ नेक्स्ट डिजिट आहे. ई नंतर FA, आर नंतर SC. तसंच पेन्सिलचं करायचं आपल्याला. आता आपल्याला पेन्सिलचं करायचं आहे. PENCIL पेन्सिल. पी नंतर काय येणार? क्यू येणार. ई नंतर काय येणार? F येणार. एन नंतर O येणार. सी नंतर D येणार. आय नंतर J येणार आणि एल नंतर M येणार. ऑप्शन क्रमांक QFODJM ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे कोणता क्रम लागलेला आहे त्याची कोणता क्रम लागला त्याला? प्रत्येक अक्षराच्या पुढचं अक्षर घेतलं. पुढचा प्रश्न. एका सायकल चोराने पहिल्या तासात 12 किलोमीटर, दुसऱ्या तासात 18 किलोमीटर अंतर कापले, त्याचा सरासरी वेग किती किलोमीटरचा आहे? 12, 15, 18, 20. आता एक सायकल स्वार आहे, त्यांना पहिला तास आहे, त्याच्यात किती? 12 किलोमीटर. हा पहिला हावर्स, हा दुसरा हावर्स, त्याच्यात 18 किलोमीटर, हा दुसरा हावर्स म्हणजे 1 हावर्स. टोटल हावर्स किती झाले मित्रांनो? टोटल तास, एकूण तास किंवा टोटल तास 2 तास. टोटल अंतर किती झालं? 30 किलोमीटर. 2 तास आहे तर एकूण सरासरी काढली आहे 15 2 30. त्यामुळे 15 ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन भारतात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे. तर कधी साजरा केला जातो मित्रांनो? 28 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर असणार आहे. आता राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दलची बी माहिती पाहिजे तुमच्याकडे. पहिली माहिती आहे 28 फेब्रुवारीला मानला जातो. 28 फेब्रुवारी. दुसरा
कोणाच्या संदर्भात मानला जातो किंवा कोणत्या माणसाबद्दल मानला जातो? सगळ्यांना सी व्ही रमन इफेक्ट माहिती आहे. सी व्ही रमन माहिती आहे. सर चंद्रशेखर व्यंकटरमण, त्यांचाच कोणता फिजिक्समधला रमन इफेक्ट. फिजिक्स म्हणल्यावर भौतिकशास्त्रातला रमन इफेक्ट, भौतिकशास्त्रामधला रमन इफेक्ट. हा रमन इफेक्ट कधी शोध लागला होता त्याचा? 28 फेब्रुवारी 1928. आणि त्यांना या रमन इफेक्टबद्दल काय भेटलं होतं? नोबेल पारितोषिक. नोबेल पारितोषिक कधी भेटलं होतं मित्रा? तर ते 1930 मध्ये भेटलं होतं. ओके. 5 संख्येची सरासरी 20 आहे. त्यापैकी 4 संख्या 15, 18, 22, 25 असल्यास तर पाचवी संख्या कोणती? 18, 20, 22, 24. आता 5 संख्येची सरासरी, 5 संख्या आहे, त्यांची सरासरी किती आहे? 20 आहे. तर मग आता जर टोटल संख्येची बेरीज, आपली सरासरी काढायसाठी काय करतो? सरासरी इक्वल टू नंबर ऑफ संख्यांची बेरीज, नंबर ऑफ संख्याची बेरीज भागिले नंबर ऑफ संख्या. किती संख्या आहेत ते? आता इथं किती आहे? 5 संख्या आहे. आपल्याला 15 माहिती आहे, 18 माहिती आहे, प्लस 22 माहिती आहे, प्लस 25 माहिती आहे, आणि आणखीन x माहीत नाही. आणि त्याची सरासरी किती? 20. आता एक काम करायचं त्यांनी, काय करायचं? या 5ला इकडं करायचं, 20 5 100, आणि यांची बेरीज करायची. 22 18, 20 20 40, 40 50, 50 आणि 60, 22 40, 40 आणि 20 20 40 80. 100मधून टोटल संख्या गेली 80, आणि जी पाचवी संख्या आहे मित्रांनो ती काय येणार आहे? 20 येणार आहे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जी व्ही मालवणकर, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर एस राधाकृष्ण. कोण होते मित्रांनो? जी व्ही मालवणकर. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता जी व्ही मालवणकरांनाच काय म्हणतात? लोकसभेचे जनक. राहील लक्षात? ते कधी झाले होते? 15 मे 1952 मध्ये लोकसभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होते. घाबरणे या शब्दात समानार्थी भयभीत होणे, हसणे, खेळणे, वाचन करणे. घाबरण्याचा समानार्थी भयभीत होणे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. जैविक दृष्टिकोनातून मानवी शरीरात ऑक्सिजन वहन करणाऱ्याचे काम कोणत्या घटकामुळे होते? पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स. तर कशामुळे होते? लाल रक्तपेशीमुळे. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता लाल रक्तपेशीमुळे म्हणजे ज्या आरबीसी असणार आहे मित्रांनो, आपल्या ज्या आरबीसी असतात त्या असलेल्या त्या हिमोग्लोबिन प्रथिनामुळे फुफ्फुसामधील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो. हिमोग्लोबिन ऑक्सिजनशी संयोग करून ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करतात. आता लाल 2 मिनिट मित्रांनो, आपलं बी ऑप्शन बरोबर आहे. आरबीसी काय करतात? ऑक्सिजनचे वहन, पांढऱ्या रक्तपेशी काय करतात?
रोगप्रतिकारक शक्ती, प्लाझ्मा काय करतात, पोषक द्रव्यांचे यांचे वहन, आणि प्लेटलेट्स काय करतात, रक्त घोटण्याचे काम. ₹2000 2 वर्षासाठी 7% वार्षिक दराने साधे व्याज किती होईल? आता 7%, 2000. आता एक सरळ सरळ मी तुम्हाला फॉर्म्युला नाही सांगत, डायरेक्ट ॲन्सर सांगतो. ₹2000 मित्रांनो, त्याचे 10% किती होणार आहे, 200. 1% किती होणार आहे, 20. तर 7%, आपल्याला 60% पाहिजे, तर 7 गुणिले 20 करा, किती होणार आहे, 140. हे झालं पहिल्या इयरचं. तसंच 2 इयर्ससाठी करायचं आहे, 2 इयरला याला 2 गुणा, किती होणार आहे, 280. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार सांगतो. आपला फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, P इंटू R इंटू T इंटू 100 इंटू SI. आपलं P किती आहे मित्रांनो, 2000. R किती आहे, रेट किती आहे, 60%. T किती आहे, 2 वर्षासाठी, आणि 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 2 दूने 4, 40, 7 चौक 28, 280 हा व्याज येणार आहे. ओके. पुढचा प्रश्न, कोडिंग अँड डिकोडिंग रोजचा SPTF. तर LILYचा शब्द कसा लिहाल? आता आहे बघा, रोज आहे, PQRSOP STE आणि F. म्हणजे काय घेतलेला, नेक्स्ट अल्फाबेटर घेतलेला आहे, अल्फाबेट्स घेतलेला आहे. ओके, समजलं. तसंच आपल्याला लिलीचा करायचा आहे. एलच्या नंतर काय येतो मित्रांनो, यम येतो. आयच्या नंतर जे येतो, एलच्या नंतर यम येतो, वायच्या नंतर झेड येतो. MJ MZ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, राजमार्ग या शब्दाचा समास प्रकार कोणता? द्वंद्व समास, तत्वपुरुष समास, बहुव्रीही समास, अव्ययी भाव समास. तर कोणता आहे मित्रांनो, तत्वपुरुष समास. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता तत्वपुरुष कसं काय, राजमार्ग म्हणजे राजाचा प्लस मार्ग, राजाचा मार्ग, तो काय होतो, षष्टी. षष्टी तत्पुरुष. पुढचा प्रश्न, एखाद्या संख्येला 3/4 असेल तर ती संख्या किती? असा प्रश्न विचारलेला. 30, 32, 36, 40. तीनास चार मराठी द्यायला, 3/4 ती संख्या किती आहे, 24. आपल्याला पूर्ण संख्या काढायची मित्रांनो.
एक्स 3×8 = 24, 8 येणार. एक्स इक्वल टू 8×4 होणार मित्रांनो. एक्स इक्वल टू 8×4 = 32. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका रकमेवर 3 वर्षासाठी 5% वार्षिक दराने साधे व्याज 750 होते, तर मूळ रक्कम किती? $4,500, 5,000, 4,000, 500. तर कसा आपला फॉर्म्युला मित्रांनो, साध्या व्याजाचं सूत्र SI इक्वल टू P×R×T/100. आपल्याला SI दिलेला आहे 750. प्रिन्सिपल काढायची आपल्याला, रेट दिले 5%, टाईम किती दिलेला आहे 3 वर्षाचा × 100. वीस 75 दुने 150, 150 आणि ते 2 0. P×3 15,000/3, तर किती येणार आहे 15,000चं 5,000. प्रिन्सिपल अमाऊंट किती येणार आहे 5,000. ओके, ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. नाही तर आणखीन एक आपल्याला किती दिली 5% 3 वर्षासाठी, म्हणजे ती किती 750 मित्रांनो. 750 3 वर्ष किती पर्सेंटेजवारी किती राहते 100%. इंटू त्याला काय करायचं भागिले करायचं. भागिले या 3 वर्षांची बेरीज किती होते 15%, ते किती होणार 15,000. नाही, याचं किती होणार 75×1 = 75. ओळखो मित्रांनो, 7,75,000 होणार. भागिले 15, 15×3 = 75, असं 5,000 आन्सर येणार. विश्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अविश्वास, आनंद, उत्साह, हानी. कोणता? अविश्वास. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते? नाशिक, नागपूर, कोल्हापूर, पुणे. तर कोणतं? नागपूर. ऑप्शन क्रमांक बी. नाशिकला कोणतं? वाईन सिटी म्हणतात, वाईन. नागपूरला ऑरेंज. कोल्हापूरला काय म्हणतात? कुस्तीचे माहेरघर. आणि पुण्याला काय म्हणतात? विद्येचे माहेरघर. पुढचा प्रश्न, स्वच्छता ठेवणे या अर्थाचा योग्य शब्द प्रयोग कोणता? मळ वाढवणे, अस्वच्छ राहणे, स्वच्छ राहणे, माती उडवणे. काय? स्वच्छ राहणे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कंटाळवाणा, हुशार, वेगवान, उत्सवप्रिय. कोणता आहे? कंटाळवाणा. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता एका रांगेत 8 खुर्च्या आहेत. पहिल्या खुर्चीवर अजय बसला आणि शेवटच्या खुर्चीवर विजय बसला. त्यामध्ये एकूण किती खुर्च्या असतील? 4, 5, 6, 7. किती? 8 खुर्च्या आहे मित्रांनो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. पहिल्या खुर्चीवर कोण बसला? अजय. आणि शेवटच्या खुर्चीवर कोण बसला? विजय. मध्ये किती खुर्च्या राहिल्या ते विचारलंय त्यांनी. तर
तर किती राहिल्या 1 2 3 4 5 6 किती राहिल्या 6 ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चिता उत्तरेकडे तोंड करून उभी आहे तर ती उजवीकडे वळली तर तिचे तोंड कोणत्या दिशेला येईल? पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. कोणत्या दिशेला वळली? उजवीकडे. उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. ही नॉर्थ म्हणजे उत्तर, तिकडं वळली उजवीकडं, इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम आणि दक्षिण. उजवी हात कोणती असते? पूर्व साईड राहते आणि डावी पश्चिम असते, त्यामुळे ती पूर्व दिशेला तोंड करून दिसेल आपल्याला. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. संख्या मालिकेत पुढील संख्या शोधा. 5 7 11 17 पुढची संख्या सांगायची. आता 5 7 किती? 2. 7 7 7 11 किती? 4चा फरक. याच्यात 6चा 2 4 6 नंतर पुढचा किती पाहिजे? 8चा पाहिजे. 17 8 किती होता मित्रांनो? तर 23. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. एखाद्या माणसाला 8 तास काम करून 15 दिवसात एक काम पूर्ण करतो, तोच माणूस 6 तास काम करेल तर त्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतात? 8 तास इंटू 15 दिवस, 6 तास इंटू x दिवस. ओके, 8 लिहायचं. ओके, 15 8 120 म्हणजे किती? 120 दिवस भागिले 6 करा. तो 6 इकडे येईल, 1 ची व्हॅल्यू येईल. 6 2 12 म्हणजे x = 20 दिवस. राहील लक्षात? ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. एका विद्यार्थ्याने 3 विषयात 60 70 80 असे गुण मिळवले तर त्या विद्यार्थ्याने तिन्ही विषयाची सरासरी किती? 65 70 75 80. तर सरासरीचं मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला. 60 + 70 + 80 भागिले 3. 8 7 14 14 7 21 210 भागिले 3. 3 7 21 आणि 70. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. सूर्य उगवला याऐवजी काव्यात्मक प्रयोग कोणता? सूर्य आल्हादला, सूर्य उगवला, सूर्य हसला, सूर्य थकला. तर काय असणार आहे? सूर्य हसला. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार, कारण काव्यात्मक आपण निर्जीव वस्तूत सुद्धा प्राण टाकू शकतो. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, पंचगनी आणि गंगोत्री. कोणत्या मित्रांनो? त्र्यंबकेश्वर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. महाबळेश्वर हे कोणाचं आहे? कृष्णाचं आहे. गंगोत्रीचं आहे गंगाचं आहे. पंचगनी कशाचंच नाही. आता अशा प्रकारे आपला 25 मार्काचा पेपर झालेला आहे. तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. काल आपण काय बघितलं होतं? काल आपण भारतीय संविधानाचे कलम बघितले होते. किती बघितले होते? 14 15 16 17 18 19 आणि 20. ओके, हे बघितले होते. आता ते काय काय बघितलं होतं ते मी तुम्हाला विचारतोय. 14 मध्ये पुढं काय होती? कायद्याची समानता होती. 15 पुढे भेदभावास मनाई होती. 16 पुढे काय होतं? सार्वजनिक नोकरीत समान संधी होती. 17 हा अस्पृश्यता निर्मूलन होतं. 18 हा ॲब्युलेशन ऑफ किंवा पदव्या रद्द करणं. 19 हे स्वातंत्र्याचा अधिकार होता आणि फौजदार अपराधाबद्दलचं संरक्षण होतं. हे बघितले. आज आपण आणखीन पुढचा बघणार आहोत मित्रांनो. आज आपण मूलभूत कर्तव्य बघणार आहोत. मूलभूत कर्तव्य. आज मूलभूत कर्तव्यामधलं काय बघणार आहे? मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात येतात? 51 ए मध्ये.
ते कोणत्या घटना दुरुस्तीत आले? 42वी. ती कधी झाली? 1976 मध्ये. कोणत्या आयोगाने शिफारस केले? सुवर्ण सिंग आयोग. त्यावेळेस किती मूलभूत कर्तव्य होते? 10 होते. आणि नंतर पुढं काय झालं? 86वी घटना दुरुस्ती झाली आणि 11वा अजून मूलभूत कर्तव्य ॲड झाला. म्हणजे टोटल किती झाले? 11. आता या 11 मूलभूत कर्तव्य तुम्हाला मी सांगतो. पहिलं कर्तव्य मित्रांनो, राज्य घटनेचे पालन करणे, तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. दुसरं कोणतं आहे? स्वातंत्र्य लढ्यात प्रेरणा देणाऱ्या संस्कृतीचं जतन करणे. तिसरं कोणतं आहे मित्रांनो? भारताचे सार्वभौम बहुमत्व, एकता आणि अखंडता टिकवणे. पुढचं काय मित्रांनो? चौथं, देशाचे संरक्षण करणे. व गरज पडल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. पाचवं काय मित्रांनो? धर्म, भाषा, प्रदेश यांचा वर्गभेद न करता बंधुभाव व ऐक्य वाढवणे. व स्त्रियांना सन्मान देणे. सहावं काय मित्रांनो? भारताच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणे. सातवं काय मित्रांनो? पर्यावरण, वन, सरोवर, नद्या व वन्यजीवन यांचे संरक्षण करणे. आठवं काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद,
आणि चिकित्सक वृत्ती आणि भावना विकसित करणे. 9 काय आहे? सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे. दहावं काय आहे? सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे. आणि 11वं काय आहे? 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना किंवा मुलांना शिक्षण संधी उपलब्ध करणे. हे कोणतं आहे? 86वं. हे कोणतं? 86वी घटना दुरुस्ती. अशा प्रकारे मित्रांनो आपला आजचा 26 जुलैचा पेपर संपलेला आहे. तर उद्या आपण काय बघणार आहोत? पॉलिटीमधलं कलम 21, 22 आणि 23 हे बघणार आहोत. ओके, त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर लाईक किंवा डिसलाईक करून आम्हाला कळू शकतात काय. आणि तुम्हाला तुमच्या मित्रांना शेअर करा. काय त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला सांगू शकतात. जर चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट किंवा पोलीस भरती MPSCसाठी तुम्हाला नक्कीच फायदेशीर होतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.